मुलांनो, मीना आणि राजू यांना बॉक्स आणि पेपर फोल्डिंगमध्ये इतकी मजा आली की त्यांना आकारांबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते. घरी जाताना, शाळेत जाताना आणि अगदी घरीही त्यांना आजूबाजूला सर्वत्र आकार दिसू लागले. ते सपाट आकार एक्सप्लोर करतात, सरळ आणि वक्र रेषा काढतात, टायलिंग बद्दल शिकतात आणि खऱ्या वस्तूंमधून आकार कसे काढायचे ते शिकतात. तेव्हा त्यांच्यासोबत सामील व्हा. चला या रोमांचक आकार साहसाला एकत्र जाऊया. मीना आणि राजू घरी जात असताना मीनाने एका खिडकीकडे बोट दाखवले आणि म्हणाली, ती खिडकी चौकोनी आहे. तिचे सर्व बाजू समान लांबीच्या आहेत आणि तिला 4 कोपरे आहेत. राजूने जवळच्या एका दरवाजाकडे बोट दाखवले आणि म्हणाला, आणि हा दरवाजा आयताकृती आहे. त्यालाही 4 कडा आहेत, पण 2 बाजू इतर 2 पेक्षा लांब आहेत. मीनाने तिचा जेवणाचा डबा उघडला आणि हसली. हे बघ, माझ्या सँडविचचा तुकडा त्रिकोणासारखा आहे. त्याला 3 सरळ बाजू आणि 3 कोपरे आहेत. राजूने एक कुकी काढली आणि म्हणाला, आणि ही कुकी एक वर्तुळ आहे. ती सर्वत्र गोल आहे, कोपरे नाहीत. मीना हसली आणि म्हणाली, आम्हाला सगळीकडे 2D आकार सापडत आहेत. खिडक्या, दरवाजे, अन्न आणि अगदी स्नॅकमध्येही. राजूने मान हलवली. याला 2D आकार म्हणतात कारण ते कागदावरच्या रेखाचित्रांसारखेच सपाट असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्गात शिक्षकांनी सर्वांना रेखाचित्र पत्रके आणि रंगीत रंग दिले आणि म्हणाले, आता आपण काहीतरी नवीन करून पाहूया. आपण आकार बनवण्यासाठी रेषांचा वापर करू शकतो का? चला शोधूया. मीनाने हात वर केला आणि म्हणाली, मी चौरस बनवण्यासाठी 4 सरळ रेषा काढू शकते. राजू पुढे म्हणाला, मी त्रिकोण बनवण्यासाठी 3 सरळ रेषांचा वापर करू शकतो. शिक्षकांनी मान हलवली आणि उत्तर दिले, हो, जेव्हा आपण सरळ रेषा जोडतो तेव्हा आपल्याला चौरस, आयत आणि त्रिकोण असे आकार मिळतात. मग शिक्षकांनी त्यांना एक आव्हान दिले आणि म्हणाले, आता फक्त एका वक्र रेषेचा वापर करून आकार काढण्याचा प्रयत्न करा. मीनाने पटकन रेखाटले आणि म्हणाली, बघ, मी एक वर्तुळ बनवले. राजू हसला आणि म्हणाला, आणि मी फुग्याचा आकार काढला. मीनाने तिच्या पानाकडे पाहिले आणि म्हणाली, आपण दोन्ही प्रकारच्या ओळी एकत्र करू शकतो. तिने तिचे रेखाचित्र वर केले आणि पुढे म्हणाली, मी एका सरळ काठीवर लॉलीपॉपचे वर्तुळ बनवले. राजू हसला आणि म्हणाला, मी एक आईस्क्रीम कोन बनवला. वर एक वक्र स्कूप आणि खाली एक त्रिकोण. शिक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले, छान. काही आकार सरळ रेषा वापरतात, काही वक्र रेषा वापरतात आणि काही दोन्ही वापरतात.
रेषा आपल्याला आकार बनवण्यासाठी मदत करतात आणि आकार आपल्याला चित्रे बनविण्यासाठी मदत करतात. नंतर मीना आणि राजू त्यांच्या शिक्षकांना वर्गातील फरशी कागदी टाइल्सने सजवण्यास मदत करत होते. शिक्षक हसले आणि म्हणाले, आज आपण एक मजेदार गोष्ट शिकणार आहोत. एकाच आकाराचा वापर करून जागा पुन्हा पुन्हा कशी झाकायची याला टायलिंग म्हणतात. मीना उत्सुकतेने म्हणाली, कोडे आवडले? हसत शिक्षकांनी मान हलवली आणि उत्तर दिले, हो, अगदी कोडे सोडवल्यासारखे. चला चौरसांपासून सुरुवात करूया. मीनाने लहान चौकोनी कागदांचा एक गठ्ठा उचलला आणि काळजीपूर्वक त्यांना एका मोठ्या चादरीवर शेजारी शेजारी ठेवू लागली. एका मागून एक चौरसांनी चार्ट पेपर भरला. कोणतेही अंतर किंवा ओव्हरलॅप नव्हते. जवळून पाहत राजू डोळे मोठे करून म्हणाला, वा, ते अगदी व्यवस्थित बसतात, अगदी परिपूर्ण फरशीसारखे. बरोबर आहे, शिक्षक अभिमानाने म्हणाले. जे आकार अंतर न ठेवता एकमेकांशी जुळतात त्यांना टायलिंग आकार म्हणतात. शिक्षिकेने मीना आणि राजूला वर्तुळे, त्रिकोण आणि आयत आणि तारे अशा कट आउट आकारांचा संच दिला. त्या प्रत्येकाला कागदाचा तुकडा देत ती म्हणाली, फक्त एकाच प्रकारच्या आकाराने हा कागद झाकण्याचा प्रयत्न करा. पाहूया कोणते टाईल करता येते. मीनाने त्रिकोण उचलले आणि काळजीपूर्वक एकमेकांच्या शेजारी एका काठावर ठेवले. तिने उत्साहाने वर पाहिले आणि म्हणाली, बघ, त्रिकोण ही एकमेकांशी जुळतात. राजूने वर्तुळे निवडली आणि त्यांना व्यवस्थित करायला सुरुवात केली. पण काही प्रयत्नानंतर तो भुसभुशीत होऊन म्हणाला, अरे नाही, वर्तुळांमध्ये लहान अंतर आहे. शिक्षकांनी मान हलवली आणि म्हणाले, चांगले निरीक्षण राजू. वर्तुळे अंतराशिवाय जागा टाईल करत नाहीत, पण चौरस, आयत आणि त्रिकोण करतात. मीनाने विचारपूर्वक मान हलवली आणि म्हणाली, तर काही आकार टाईल करतात तर काही नाहीत. टायलिंगच्या कामानंतर शिक्षकांनी रोजच्या वापराच्या वस्तूंनी भरलेला एक रंगीत बॉक्स आणला आणि टेबलावर ठेवला. ती हसली आणि म्हणाली, आता आपण आकार शोधूया. या वस्तू वापरून वर्तुळे, चौरस आणि आयत काढा. मीनाने बाटलीची टोपी उचलली. ती तिच्या कागदावर हळुवारपणे ठेवली आणि काळजीपूर्वक त्याभोवती फिरवली. मी एक वर्तुळ केले, ती अभिमानाने म्हणाली. राजूने एका लहान पुस्तक घेतले आणि त्याच्या बाजूने शोधले. आणि मी एक आयत बनवला, तो हसत म्हणाला. त्यांनी दुसरा आयत काढण्यासाठी खोट रबरचा वापर केला. परिपूर्ण चौरस काढण्यासाठी रबर स्टॅम्पचा वापर केला आणि मोठे वर्तुळ काढण्यासाठी एका मोठ्या प्लास्टिकच्या भांड्याचा वापर केला. त्यांना पाहून शिक्षक म्हणाली, छान. आकार फरशीच्या टायलिंग मध्ये, तुमच्या जेवणाच्या डब्यात आणि तुमच्या खेळण्यामध्येही सर्वत्र आहेत.
जेव्हा तुम्ही त्याचा मागोवा घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या जगात गणित दिसू लागते. वा, मीना आणि राजूला आज आकारांबद्दल शिकायला खूप मजा आली. त्यांना खिडक्या, अन्न आणि अगदी खऱ्या वस्तूंमधून काढलेले आकार यामध्ये 2D आकार सापडले. त्यांनी चित्रे काढण्यासाठी सरळ आणि वक्र रेषा वापरल्या आणि काही आकार टाईल कसे बनवतात आणि काही कसे करत नाहीत हे त्यांना शिकायला मिळाले. आणि अंदाज लावा काय, आकार तुमच्या भोवतीही आहेत. तुमच्या घरात, वर्गात आणि अगदी जेवणाच्या डब्यात ही काळजीपूर्वक पहा. तर तुमचे रंगीत पेन्सिल, कागदपत्रे किंवा अगदी काही वस्तू घ्या ज्या तुम्ही ट्रेस करू शकता आणि तुमचे स्वतःचे आकार साहस सुरू करा. बाय बाय मित्रांनो, पुढच्या वेळी अधिक मजा आणि शिकण्यास भेटू. you